पक्षांतर केलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरे जाहीर सभा घेत आहेत। अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडल्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। दुपारी 3 वाजता शहरातल्या सीताई मंगल कार्यालयात होणाऱ्या या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले। या सभेत ठाकरे ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरावर काय भूमिका मांडतात, कोणते आरोप करतात आणि कार्यकर्त्यांना कोणता संदेश देतात याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके आपल्या सोबत आहेत। अप्पासाहेब, खरं तर या जाहीर सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये नेमकं कसं चित्र आहे, कसं वातावरण आहे? फुटीर खासदाराच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेत आहेत। आज धाराशिवमध्ये सभा होतीये। ओमराजेच्या गडामध्ये उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू। आपण पाहू शकतात बॅनर लावले, ठिकठिकाणी भगवे झेंडे आहेत। अक्षय भगवमय वातावरण जे आहे ते शिवसेनेकडनं करण्यात आले, ठाकरे गटाकडनं करण्यात आलेले आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेस ओमराजे निंबाळकरांनी बंड केला आणि शिवसेनेमध्ये गेलेले आहेत त्यावेळेस मात्र जुने शिवसैनिक आहेत ते कुठेतरी एकवटताना दिसत आहेत। शिवसेनेमध्ये दुपळी पाहायला मिळते। माजी जिल्हा प्रमुख आहे, कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर अजित पिंगळे यांनी नाराजी व्यक्त केली। तर दुसरीकडे शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख होते अनिल खोचरे, जे जुने नेते होते, त्यांच्या मुलाकडून सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले। हे कुठेतरी सूचक संकेत आहेत ओमराजेंच्या विरोधात। आता शिवसैनिक, जुने नवे शिवसैनिक आहेत ते एकवटताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आजच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे विशेष लक्ष असेल की ओमराजे शिवसेनेमध्ये गेल्यानंतर जे पूर्वी शिवसेनेमध्ये, शिंदेच्या शिवसेनेमध्ये जी लोक गेलेली होती ती पुन्हा स्वगृही परतणार का याकडेही लक्ष आहे। तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेतील उद्धव ठाकरेंच्या गटाची जी लोक आहेत ती काय भूमिका घेतात, त्यांच्यामध्ये असणारी संभ्रम अवस्था आणि आज ते व्यासपीठावर हजेरी लावणार का, सभास्थळाला हजेरी लावणार का याकडे लक्ष आहे। जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। कैलास पाटील आमदार असतील, प्रवीण स्वामी असतील, यांच्याकडनं ही तयारी आहे आणि बॅनर लावून, भगवे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे। आता उद्धव ठाकरे या सभेमध्ये काय बोलणार, ओमराजेंबद्दल काय बोलणार, कारण निष्ठावंत म्हणून ओमराजेंची ओळख, त्यांच्याबद्दल काय बोलणार याकडेच लक्ष आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।